नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सुनीता शिंदे। जे पाहिजे तेच दाखवणाऱ्या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। कोल्हापूर येथील वेलकम उद्योग परिवार कंपनीने सांगली जिल्ह्यातील महिलांना घातला लाखो रुपयांचा गड्डा। वेलकम रिअल इस्टेट अँड बिल्डकॉमच्या नावाखाली किर्लोस्करवाडीच्या अशोक मारुती पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील महिलांना गंडा घातल्याचा प्रकार पलूस येथे उघडकीस शिवसेना महिला आघाडीने आणला। अशोक मारुती पाटील हे किर्लोस्करवाडीमध्ये राहत असून सदर व्यक्तीने कंपनी रजिस्टर केली असून त्यांनी प्रत्येक तालुक्यात व त्यांच्याकरवी गोरगरीब जनतेला कोट्यावधी रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला व त्यांनी मोठे चेक महिलांना देऊन त्यांची फसवणूक केली आहे। सदर रकमेची चेक बसले नसल्याने सदर महिलांनी पोलीस ठाण्यात धाव मागितली, परंतु त्यांनी पोलिसांनाही आपले करून पळ काढला असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे। अखेर चेकची केस घातल्यानंतर त्यास पोलीस ठाण्यात आणले गेले असून त्याची चौकशी पोलीस करत आहेत। जर या व्यक्तीकडून महिलांचे पैसे न मिळाल्यास आत्मदानाचा इशारा शोभाताई गावडे माझं सुगंधा संजय माने मी गिरजेमध्ये राहते। माझा चेक बाउन्सचा एक मॅटर होता, त्यामध्ये किर्लोस्करवाडीचे जे अशोक मारुती पाटील जे होते त्यांनी मला 2,88,000चा चेक दिला होता। त्याचा संदर्भ असा होता की वेलकम रिअल इस्टेट ही कंपनी कोल्हापूरमध्ये स्थापन झालेली होती। त्याच्यामध्ये माझे 5 वर्ष तिथं पैसे अडकून माझ्या महिलांचे कमीत कमी 35 लाख रुपये अडकलेले होते। पहिला टप्पा त्यांनी 2,88,000चा मला चेक दिला होता, तो मी बँकेमध्ये भरला होता, परंतु त्याचा चेक बाउन्स झाला। त्याच्यानंतर मी त्याची मुदत मागून घेतल्यानंतर त्यांनी मला रिस्पॉन्स दिला नाही, परंतु मी कोर्टामध्ये गेले। त्याच्यानंतर त्याच्याचे पकड वॉरंट काढलं, 1 म्हणता 3-4 वॉरंट काढले। इथं पोलीस स्टेशनला आम्ही जमा केलं तर त्यांनी पोलीस खात्याने आम्हाला काय जुमानलं नाही। त्याच्यानंतर मग आम्ही हे सर्व कंटाळून त्याच्यानंतर पलूस तालुक्यामधल्या येळावी गावामधल्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष शोभाताई गावडे यांनी आम्हाला सहकार्य मोलाचं केलं। त्यांनी आमची पूर्ण बाजू ऐकून घेतली। त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला घेऊन आले, रीतसर अर्ज केला। त्याच्यानंतर इथं जाधव साहेब म्हणून आता नवीन आलेले आहेत, त्यांनी पण आम्हाला खूप मोलाचे सहकार्य केले। त्यांनी ताबडतोब गाडी पाठवून देऊन त्यांना वॉरंट काढून आता त्यांना पोलीस स्टेशनला हजर करतो असं सांगितले। हा विश्वास त्यांनी आम्हाला दिलेला आहे, परंतु आम्ही एक मीडियाला सांगतो की आमच्या सगळ्या महिला अशिक्षित असल्यामुळे आमचे 35 लाख रुपये अडकलेले आहेत आणि हे ठकास महाठक जे आहेत ते गडगंज आहेत। त्यांच्या गडगंजीच्या जोरावर पोलीस स्टेशन खात्याला आपण खरेदी केले असं ते समजतात, परंतु हे चुकीचं आहे। महिलांना आमच्या न्याय मिळाला पाहिजे। जसं पल्सला तुम्ही न्याय दिला तसं आमच्या वेलकम रिअल इस्टेटला पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आमच्या महिलांचे पूर्ण पैसे मिळाले पाहिजेत। व्याज नाही मिळू दे, परंतु मुद्दल तर माझी 35 लाख रुपये अडकलेले आहे। ह्यामध्ये शेतकरी महिला वर्ग 70% महिला आहेत आणि सुशिक्षित फक्त 10% महिला आहेत। त्यामुळे पलूस तालुक्याच्या पोलीस स्टेशनने हा विचार करावा, कोर्टाने हा विचार करावा आणि ह्यामध्ये शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष ज्या आहेत शोभाताई गावडे यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि शिवसेना होती म्हणून ह्याला आता कुठंतरी चौल लागलेली आहे आणि आता अटक वॉरंट करून पण समजा त्यानं समंजसपणे जर आमचे नाही पैसे दिले तर आम्ही सर्व महिला म्हणून आंदोलन करणार, आत्मदहन करणार। शेवटी हा केल्याशिवाय पर्याय नाही, कारण आमच्या मुली कॉलेजला वगैरे जाणार आहेत। आम्ही कुठल्या तर उद्देशाने तिथं पैसे भरलेले आहेत, परंतु आमचा पैसा असं वाया जाऊ देणार नाही। जर पोलीस स्टेशनने किंवा कोर्टाने नाही केलं तर आम्ही सगळ्या 80% महिला, कमीत कमी 300-350 महिला आहे त्या आत्मदहन करण्याच्या प्रयत्नात आहे, कारण आमची सहनशीलता पूर्ण संपलेली आहे। आता आमचे जेवढे पैसे भरलेत तेवढे पुरेपूर आम्हाला पैसे मिळाले पाहिजेत।